घराच्या अंगणात, शेतात आणि अगदी छपरावरही सोन्याची नाणी सापडू लागली. कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात नेमकं काय घडलं? सोन्याचा पाऊस की इतिहासाचा खजिना? कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड हे शांत गाव अचानक संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेत आलं. कारण गावातील अनेक लोकांना प्राचीन सोन्याची नाणी सापडल्याचे दावे करण्यात आले. सुरुवात झाली एका व्यक्तीला 11 सुवर्ण मुद्रा सापडल्याच्या बातमीने. त्यानंतर ही माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरली आणि कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडला अशा चर्चा सुरू झाल्या. काही दिवसांतच हजारो लोक कसबा बीडकडे धावले. कोणी शेतात शोध घेत होता, तर कोणी रस्त्यांच्या कडेला माती चाळत होता. गावात अनेक अफवा आणि अंधश्रद्धाही पसरल्या. मात्र या घटनेचा अभ्यास केल्यानंतर इतिहास संशोधकांनी वेगळंच वास्तव समोर आणलं. त्यांच्या मते हा कोणताही चमत्कार नसून शेकडो वर्षापूर्वीचा ऐतिहासिक वारसा आहे. 11व्या शतकात या भागावर शिलाहार राजवटीचा प्रभाव होता. त्या काळात येथे लष्करी छावणी किंवा नाणी तयार करण्याचे केंद्र असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळे जमिनीची धूप होते आणि जमिनीत गाडली गेलेली प्राचीन नाणी हळूहळू वर येतात. त्यामुळे लोकांना ती सहज सापडतात. म्हणूनच सोन्याचा पाऊस पडल्याची चर्चा जितकी रोमांचक आहे, तितकंच या घटनेमागचं खरं कारण ऐतिहासिक आहे. आता अधिकृत उत्खनन झाल्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील आणखी मोठी रहस्ये समोर येऊ शकतात.